नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. आजच्या एपिसोडमध्ये मी भारतातल्या अशा एका मोठ्या नेत्याविषयी सांगणार आहे ज्यानं इंग्रजांची माफी मागितली होती. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलत नाहीये. त्यांनी जे अपार त्याग आणि मेहनत आणि कष्ट उपसले त्याला तर तोडच नाही. त्यांच्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर आहे. मी ज्यांच्याविषयी बोलणार आहे ते दुसरे एक नेते आहेत. त्यांचं नाव मी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे. त्याने कुठल्या केसमध्ये माफी मागितली हे देखील व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगणार आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव देखील व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगणार आहे. तोपर्यंत कृपया ऐका. साल 1924 इंग्रजांची राजसत्ता उलथवण्याच्या आरोपावरनं काही मंडळींना अटक केली गेली. त्यांच्यावर आरोप होता सीकिंग टू डिप्राइव्ह द किंग एम्परर ऑफ हिज सोव्हरिनिटी ऑफ ब्रिटिश इंडिया. म्हणजे भारतावरच्या इंग्लिश राजाच्या प्रभुसत्तेला उलथवून लावण्याचा कट त्यांनी रचला असा त्यांच्यावर आरोप होता. हे 1924 साली झालेलं आहे. हे देखील नेते नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलेच आहेत. करंजगाव हे त्यांचं गाव. योगायोग पहा. जी मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष करतात, स्वातंत्र्यवीर सावरकर देखील नाशिक जिल्ह्यातल्या भगूरचे आणि ज्या पक्षाचे लोक आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष करतात त्यांचे हे नेते हे देखील नाशिक जिल्ह्यातलेच. याला म्हणतात विरोधाभास. 1924 साली त्यांना अटक केली. खटला चालला. शिक्षा ठोठावली गेली आणि माफी मागितल्यानंतर 1925 साली त्यांना सोडून देण्यात आलं. फाईल नंबर 421 होम डिपार्टमेंट POLL होम डिपार्टमेंट 1924 हे त्या पत्रावरची संदर्भ आहे. पत्र हे त्याच नेत्याचे एक साथीदार ज्यांच्यावर या नेत्यासोबत आरोप लावला गेला होता ते आपल्या पत्रात म्हणतात, हे साथीदार, वी आर विलिंग टू गिव्ह अन अंडरटेकिंग टू द गव्हर्नमेंट नॉट टू कमिट एनी मोर ऑफेन्सेस. म्हणजे आम्ही आणखीन कुठलं गुन्हा करणार नाही असं आम्ही आश्वासन देतो. For which we are at present convicted and shall be thankful to the government if they will deign to consider release as soon as possible. म्हणजे आम्ही गुन्हा केला हे आम्ही मान्य करतो, पण आम्हाला माफ करून जर सोडून दिलं तर असा गुन्हा आम्ही पुन्हा करणार नाही. म्हणजे आम्ही गुन्हा केला हे ते मान्य करतात, त्याच्याबद्दल माफी मागतात आणि त्यामुळे आम्हाला इतकं सफरिंग ॲज वी आर अंडरगोईंग सफरिंग विच वी कॅनॉट सस्टेन. ज्या प्रकारचं दुःख दैन्य आम्हाला इथे भोगावं लागतंय ते आम्ही सहन करण्याच्या योग्यतेचे नाही, आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. हे जे मोठे नेते आहेत त्यांना कानपूर जेलमध्ये ठेवलेलं होतं. मी काही संदर्भ देता देता माझ्या वयाची जी मंडळी आहेत, माझ्या पिढीतली जी मंडळी आहेत त्यांना कदाचित हे संदर्भ ऐकून
त्या नेत्यांचं नाव लक्षात येऊ देखील शकतं. जी नवीन पिढी आहे, 25शीतले, 30शीतले, 35शीतले, अगदी 40शीतले सुद्धा, त्यांना कदाचित हे नाव लक्षात येणार नाही, ते शेवटी सांगणारच आहे. त्या कानपूरमध्ये 24 मे 1924 साली हे जे मोठे नेते आहेत त्यांनी पत्र लिहिलंय. पत्र काय लिहिलंय की आम्हाला इकडनं मुंबईच्या जेलमध्ये हलवा. हे नेते मुंबईमध्ये राहायचे, शेवटपर्यंत मुंबईमध्ये राहायचे. इथे विरोधाभास बघा, हेही नेते शेवटपर्यंत मुंबईत राहत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर देखील मुंबईतच राहत असत. ते आपल्या पत्रात लिहितात, The climate of this province is not suited to my health. This province is too hot for me and will be too cold later on. म्हणजे बघा, हा हे मुंबईतले नेते, नाशिक हा त्यांचा जिल्हा, ते कानपूर जेलमध्ये आहेत. तिकडचं हवामान त्यांना सहन होत नाही. त्यावेळेला ते ऐन तारुण्यामध्ये होते, तरी त्यांना हवामान सहन होत नाही, म्हणून मुंबईला पाठवा असं सांगतात. मग जरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार करा. अंदमान किती दूर, ते ज्या नाशिक जिल्ह्यातले त्यापेक्षा अंदमानचं हवामान किती वेगळं. पण हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी मागितली म्हणून हिणवणार. यांची मात्र ही अवस्था आहे. हे नाशिक मुंबईकडचे नेते कानपूरचं हवामान त्यांना मानवत नाही, कारण ते मे महिन्यात गरम आहे आणि थंडीच्या दिवसात भरपूर थंड होईल. ते पुढे आपल्या पत्रात म्हणतात, माय फॅमिली अँड फ्रेंड्स आर इन बॉम्बे. आणि म्हणून हे जे मुंबईमध्ये माझे मित्र आहेत, ते मुंबईहून इथपर्यंत यायला त्यांची आर्थिक स्थिती नाही आहे. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातेवाईक हे अंदमानला कसे जाऊ शकले असते, त्याचा विचार केला. यांचे नातेवाईक मुंबईहून कानपूरला जाऊ शकत नाहीत, म्हणून यांना मुंबईला आणावं, असं यांचं म्हणणं आहे. हे जे पत्र आहे हे 24/5/1924 आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं पत्र लिहिलंय. हे पत्र तर आणखीनच मजकूर समजून घेण्यासारखं आहे. त्यांनी ते पत्र गव्हर्नर जनरलला लिहिलेलं आहे. हिज एक्सलन्सी द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. काय आहे ते पत्र? ए प्रेयर फॉर रेमिशन ऑफ माय सेंटेन्सेस फॉर द फॉलोइंग रिझन्स. त्यांना 4 वर्षाची शिक्षा लागली होती बरं का. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 जन्मठेपा लागल्या होत्या. हे 4 वर्षाची शिक्षा सुद्धा भोगायची यांची हिंमत नव्हती, म्हणून हे रेमिशन मागतात की आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी सूट द्या. ते पुढे का सूट द्या याचं कारण लिहिताना म्हणतात, एक्झॅक्टली 1 year बॅक जेव्हा केस सुरू होती तेव्हा द डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर स्टीवर्ट वॉज हॅव्हिंग ए कॉन्व्हर्सेशन विथ मी. आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये स्टीवर्ट या नेत्याला काय म्हणाले, ड्युरिंग द कोर्स ऑफ द कॉन्व्हर्सेशन द ऑनरेबल ऑफिसर लेट ड्रॉप ए हिंट. म्हणजे त्यांनी एक इशारा दिला, हिंट, इंगित दिलं, क्लू दिला. काय होते हिंट? मिस्टर स्टीवर्ट सेड, you hold an exceptionally influential position in certain circles here and abroad. तुम्ही काही लोक किंवा काही वर्तुळांमध्ये, काही समूहांमध्ये तुमचा खूप दबदबा आहे, प्रभाव आहे, भारतातही आणि विदेशातही. गव्हर्नमेंट विल बी ग्लॅड इफ this position would be of some use to them. तुमचा हा जो त्या समूहांमध्ये दबदबा आहे
हा दबदबा सरकारच्या जर काही कामी येत असेल तर सरकारला आनंद होईल, असं स्टीवर्ट यांनी यांना एक क्लू दिला, एक इशारा दिला, असं ते या पत्रात म्हणतायत. हे पुढे असं म्हणतात, आय थिंक आय स्टील होल्ड दी पोझिशन. मला असं वाटतं की अजूनही या लोकांच्यात, या समूहांच्यात माझा दबदबा आहे. इफ युअर एक्सलन्सी इज प्लीज टू थिंक that I should use the position for the government of your excellencies. आपण जर असा विचार करत असाल की माझा हा उपयोग आणि माझा हा त्या वर्तुळांमधला प्रभाव हा जर तुमच्या एक्सलन्सीच्या सरकार, तुमचं एक्सलन्सी म्हणजे इंग्लंडचे राजे, इंग्लंडचे महाराज, त्यांच्या काही उपयोगाचा होईल असं जर तुम्हाला वाटत असेल, आय शुड बी ग्लॅड टू डू सो, तर मग मी हे सगळं करायला तयार आहे. किती झुकले पहा. आणि ही मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागितली म्हणून बोंबलत राहणार. आय शुड बी ग्लॅड टू डू सो इफ आय एम गिवन द अपॉर्च्युनिटी, मला जर संधी दिली, बाय युअर एक्सलन्सी, तुम्ही ग्रांटिंग माय प्रेयर फॉर रिलीज, मला जर सोडलं तर माझ्या या ओळखीचा, या सगळ्या मंडळींच्या, या सगळ्या समूहांच्या माझा जो प्रभाव आहे, माझ्या ज्या ओळखी आहेत, त्याचा आपल्यासाठी, फॉर युअर एक्सलन्सी, राजासाठी मी उपयोग करायला आनंदानं तयार आहे, असं हे त्या पत्रात म्हणतात. ते आणखीन एक पत्रात म्हणतात, त्याच पत्रात आणखीन एक कारण, आय एम गिवन द पनिशमेंट ऑफ 4 years rigorous imprisonment in order that those years, मला ही शिक्षा का दिले, तर it may bring a salutary change in my attitude towards the king emperor's sovereignty in India. माझं जे इंग्लंडच्या राजाच्या, भारताच्या प्रभुसत्तेबद्दल जे ॲटिट्यूड आहे ते बदलावं म्हणून मला ही शिक्षा दिलेली आहे. पुढे ते म्हणतात, आय बेग टू इन्फॉर्म युअर एक्सलन्सी that these years are not necessary. एवढ्या मोठ्या शिक्षेची त्यासाठी गरजच नाही आहे मला, माझा ॲटिट्यूड नाहीच आहे, बदललेलंच आहे. ॲज आय हॅव नेव्हर बीन पॉझिटिव्हली डिसलॉयल, मी कधीही डिसलॉयल नव्हतो, बेईमान नव्हतो. कोणाला बेईमान नव्हतो? टुवर्ड्स हिज मॅजेस्टी, म्हणजे इंग्लंडचे राजे. इन माय रायटिंग्स ऑर स्पीचेस, माझी जी भाषणं किंवा लिखाण जे आहे त्याच्यामध्ये मी राजाशी कधीच बेईमानी केली नाही, असं हे म्हणतात. आणि पुढे देखील अशी बेईमानी मी करणार नाही, आणि म्हणून मला सोडा. म्हणजे का सोडायचं, त्यांनी 3 कारणं दिली. पहिलं कारण काय दिलं, तर पहिलं कारण त्यांनी असं दिलं की आम्हाला सोडा, कारण माझी जी ओळख आहे त्याचा उपयोग मी महाराजांसाठी, इंग्लंडच्या महाराजांसाठी व त्यांच्या भारतातील प्रभुसत्तेच्या भल्यासाठी मी करेन. दुसरं, मी कधीच बेईमान नव्हतो, पुढे पण असणार नाही, असंही हे म्हणतात. यासाठी यांना सोडायचं. आता हा खटला कुठला होता माहिती आहे का? हे ग्रहस्थ नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे 1981 पर्यंत प्रमुख होते. म्हणजे इंग्रजांची माफी मागणारे हे ग्रहस्थ त्यांच्या पक्षाचे प्रमुख 1981 पर्यंत होते. म्हणजे तो पक्ष सुद्धा काय होता हे पहा.
आता जी माहिती नंतर सांगेन म्हणून म्हटलं ती सांगतो. तो खटला होता कानपूर बोल्शेविक कॉन्स्पिरसी केस 1924. बोल्शेविक पार्टी ही रशियाची पार्टी आहे, रशियाचा राजकीय पक्ष आहे जो लेनिनचा होता. या बोल्शेविक पार्टीनं 1917च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये रशियाच्या राजा, त्याला झार असं म्हणतात, त्याचं स्पेलिंग काही वेळा CZAR असं पण करतात आणि TZAR असं पण करतात. झार, झार म्हणजे रशियाचा राजा, त्याची सत्ता उलथवली. मार्क्सच्या विचारांचा आधार घेत उलथवलं. आणि का उलथवलं तर डिक्टेटरशिप ऑफ दी प्रोलिटरेट म्हणजे वंचित, हॅव नॉट्स, आणि बुर्जुआ. बुर्जुआ म्हणजे जे संपन्न आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांना काही अधिकार आहेत, असे बुर्जुआ. आणि मग रशियामध्ये तसं झाल्यानंतर जगभरात सगळीकडे या सगळ्या प्रोलिटरेटनी क्रांती करून बुर्जुआ म्हणजे विशिष्ट अधिकार असलेले धनवान लोक यांच्या सत्ता सगळीकडे उलथवून लावायच्या आणि प्रोलिटरेट म्हणजे वंचितांच्या सत्ता आणायच्या, हॅव नॉट्स, नाही रे वाले. आणि मग हे जे सगळं करायचं त्याच्यामध्ये इंग्लंड हा रशियाच्या दृष्टीनं एक राजसत्ताही होतं आणि एक भांडवलशाही सत्ताही होतं. इम्पिरियलिस्ट कॅपिटलिझम असं इंग्लंड होतं. मग इंग्लंडचं इम्पिरियलिस्ट कॅपिटलिझम जर उलथवून लावायचं तर ते भारतात देखील उलथवून लावायचं. म्हणजे हे जे सगळं कानपूरचं बोल्शेविक कॉन्स्पिरसी होती, जी केस होती, ही भारताला स्वतंत्र करण्यासाठी नव्हती. जगभरामध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनल नावाने त्यांनी काही संघटित प्रयत्न केले, त्याला कॉमिंटर्न असं देखील म्हणतात. कम्युनिस्ट इंटरनॅशनल, कॉमिंटर्न. ह्या कॉमिंटर्नने असं ठरवलं की सगळीकडे अशा प्रकारच्या राजशाही, भांडवलशाही सत्ता जिथे असतील तिथे त्या सत्ता उलथवायच्या आणि प्रोलिटरेट म्हणजे वंचितांची डिक्टेटरशिप आणायची. डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटरेट, वंचितांची हुकुमशाही आणायची. हुकुमशाहीवर त्यांचा विश्वास आहे. हे ठरलं म्हणून मग भारतामध्ये इंग्रजांची सत्ता म्हणजे राजेशाही आणि भांडवलशाही असं दोन्ही ते उलथवायचं. म्हणजे जशी खिलाफत चळवळ ही भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नव्हती. ही बगदादचा खलिफा ज्याला इंग्लंडने हटवलं होतं त्या बगदादच्या खलिफाला परत बसवायचं म्हणून इंग्रजांची सत्ता उलथवायची. त्यासाठी खलिफा आंदोलन, खिलाफत आंदोलन झालं होतं. हे देखील तसंच भारताला स्वतंत्र करण्यासाठी नाही. हे होते कम्युनिस्ट, ज्यांनी कधीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीच केलं नाही. 41 साली हिटलरनं रशियाला दगा दिला आणि पोलंड हस्तगत केलं. आणि म्हणून मग 1941 साली रशिया हा इंग्लंडच्या बाजूला गेला दुसऱ्या महायुद्धात. मग जी कालपर्यंत राजेशाही आणि भांडवलशाहीच्या विरुद्धची लढाई होती ती पटकन पीपल्स वॉर झाली, जनतेचं युद्ध झालं. आणि म्हणून रशिया इंग्लंडच्या बाजूला गेल्याबरोबर भारतातला कम्युनिस्ट पक्ष देखील इंग्रजांच्या बाजूने उभा राहिला. मग त्याबरोबर भारतातल्या कम्युनिस्ट पक्षाला देखील इंग्रज सरकारनं रीतसर मान्यता दिली, रेकग्निशन दिलं. त्यामुळे 42 सालच्या चळवळीमध्ये कम्युनिस्ट कुठेही सहभागी नव्हते. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान, त्यावेळेचा गोवालिया टँक, या ठिकाणी जो प्रस्ताव झाला स्वातंत्र्यासाठी
आंदोलन करायचं वगैरे, त्या प्रस्तावाला काँग्रेसच्या चळवळीत काम करत असलेल्या कम्युनिस्टांनी, साम्यवाद्यांनी विरोध केला, हे लक्षात घ्या. पण आज सगळ्यात मोठ्या आवाजात संघ कुठे होता, हिंदू महासभा कुठे होती 42 साली, हे निर्लज्जपणे विचारतात. खरं तर यांनी विरोध केला होता. अशी ही यांची स्थिती आहे. त्यांना अजूनही ह्या सगळ्या पद्धतीनं सत्ता हस्तगत करता आली नाही. 1975 साली आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी हुकुमशाहीची चुळूक काय असते हे देशाला दाखवलं. त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षानं आणीबाणीचं समर्थन केलं होतं, समर्थनार्थ उभे राहिले होते. त्यामुळे हे सगळं जे मी सांगतोय हे कम्युनिस्ट पक्षाबद्दल सांगतोय. आणि ज्याने इंग्रजांची माफी मागितली, मी माझे जे संबंध आहेत त्याचा उपयोग इंग्लंडच्या राजासाठी करून देईन असं सांगितलं, पण मला सोडा, सोडलं तर मी हे करेन असं लोटांगण इंग्रजांच्या समोर घातलं. ज्या कम्युनिस्ट पक्षाचे ते 1981 पर्यंत प्रमुख होते, कम्युनिस्ट पक्षातल्या प्रमुखाला चेअरमन असं म्हणतात, चेअरमन होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे, त्यांचं नाव आहे श्रीपाद अमृत डांगे. भारतामध्ये फार मोठं नाव होतं. ही जी सगळी कथा सांगितली ही त्यांची सांगितली. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्षमा मागितली म्हणत असताना हे काय करत होते, यांच्या क्षमा वगैरे सगळ्या अजूनपर्यंत का झाकून ठेवल्या, या सगळ्यांना माहिती पडाव्यात म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. ही माहिती अधिक लोकांना व्हावी असं वाटत असेल तर शेअर करा. ही माहिती जर आपल्याला नवीन आणि पसंत पडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.